नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. आज मी जाणार आहे अकिहाबाराला. अकिहाबारा ही प्लेस आहे जिथे सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स भेटतात आणि जपानमधली सगळ्यात अशी मोठी प्लेस आहे जिथे तुम्हाला सर्व टाईपचे छोटे पार्ट्स पासून, कॉम्प्युटरच्या छोटे पार्ट्स पासून तुम्हाला मोठ्या पार्ट्स पर्यंत सर्व काही भेटतं. सर्व म्हणजे कुठलीही गोष्ट नाही अशी नाही आहे तिथे. आणि ते मला वाटतं जपानमधलं सर्वात मोठी अशी जागा आणि टोकियोमधली पण सर्वात मोठी अशी जागा आहे जिथे सर्व काही भेटतं. आणि आता टेम्परेचर आहे, जिथे मी राहतो तिथे टेम्परेचर आहे आता 16 डिग्री सेल्सिअस. आणि माझ्या इथून अकिहाबारा मी आता घराच्या माझ्या खालच्या फ्लोअरला आहे आणि माझ्या इथून अकिहाबारा ऑलमोस्ट 30 मिनिट्स आहे. आणि समोरून जी ट्रेन जाते या ट्रेनमधून आता आपण अकिहाबाराला जाऊ. फायनली आय एम आउट ऑफ द क्राउडेड ट्रेन. आणि एवढी गर्दी आहे तुम्हाला सांगून सुद्धा पटणार नाही. म्हणजे मला वाटतं मुंबईचे जे पीक आवर्स असतात म्हणजे 6 ते मला वाटतं 8च्या दरम्यान तेव्हा खूप गर्दी असते. अजिबात चढायला सुद्धा जागा नसते, तेवढी गर्दी आहे. स्टेशनच्या खाली येतात तेव्हा त्या म्हणजे त्या जागेचं असं वैशिष्ट्य असे पदार्थ जे असतात ते तिथे विकले जातात. तुम्ही तिथून सोवेनियर किंवा गिफ्ट वगैरे असं काय बरंच काही घेऊ शकतो. तर 10 मिनिटानंतर गर्दीतून मार्ग काढून जसं मी फायनली स्टेशनच्या बाहेर पोहोचलो तरी सुद्धा भरपूर गर्दी आहे. आणि हा आहे अकिहाबाराचा सगळ्यात मोठा स्टोअर, योदोबाशी अकिबा म्हणून. तर पण ह्या एका मॉलमध्ये सर्व प्रकारचे पार्ट्स आणि कॉम्पोनंट्स भेटतात. लॅपटॉप पासून मोबाईल पासून कॅमेरापर्यंत ते सर्व प्रकारचे ब्रँड सुद्धा तुम्हाला असतील. या स्टोअरमध्ये सर्व भेटतातच, पण एक दुसरी बाजू सुद्धा आहे अकिहाबाराची जिथे तुम्हाला म्हणजे असं खूप ब्लॅक मार्केट सारखं वाटेल, पण ॲक्च्युली सर्व लिगल आहे. वैशिष्ट्य म्हणजे या जागेचं किंवा जपानमध्ये कुठेही गेलात तरी तुम्ही जेव्हा चालता, माणसं भरपूर जरी असली तरी ते जे वॉक करत नाही. मोस्टली त्यांना फुटपाथवरती चालताना बघाल, असं म्हणजे रस्त्यावर अधूनमधून कुठेही असं चालत नाही. आता हा मेन रस्ता आहे ते, या रस्त्यावर वाहनं वगैरे आहेत, पण कोणी तुम्हाला त्याच्यामध्ये वगैरे असं चालतं दिसणार नाही. जपान रेल्वेज फुल फॉर्म जपान रेल्वेज. आणि आणखी प्रायव्हेट काही लाईन्स आहेत ज्या जपानमध्ये ज्यांचं काम चालू आहे. आणि प्रत्येक JR स्टेशनमध्ये आत्रे म्हणून ब्रँडचं मॉल आहे, त्यांचं असं कोलॅबोरेशन आहे JR सोबत. आत्रेवरून आपल्याकडे आडनाव आहेत आत्रे, बट इट इज डिफरंट. हा मॉल आहे आत्रे. त्यामध्ये आणखी एका गोष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे जे पदार्थ विकले जातात ते प्रॉपर असे डिस्प्ले करतात ते लोक. आणि ऑलमोस्ट त्या साईजचा भेटतं तुम्हाला. म्हणजे पिझ्झा वगैरे असेल तर त्याच साईजचा, पॅन पिझ्झा असेल तर त्याच साईजचा. म्हणजे लोकांना फसवणं कमी जातं आणि जी गोष्ट जशी आहे दाखवली जाते तशी त्यांना भेटते. सो ही आहे दुसरी बाजू अकिहाबारा स्टेशनची. इथे भरपूर असे छोटे शॉप्स दिसतील तुम्हाला. काही टॅक्स फ्री असतात, ते तुम्ही पासपोर्ट दाखवला की तुम्हाला टॅक्स लागत. मोस्टली जपानमध्ये टॅक्स 8 to 10% पर्यंत टॅक्स असतो, पण जर का तुम्ही तुमचा पासपोर्ट दाखवला तर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. आता हीच ती गल्ली जी मी बोललो होतो तुम्हाला बंद झालेली आहे, मला वाटतं टाइम होऊन गेलेला आहे. सर्व छोटे दुकान म्हणजे एकदम असं तुम्हाला मुंबईतल्या छोट्या गल्लीमध्ये आल्यासारखं वाटेल, पण या बंद झालेली आहे. एक्सपेक्ट केलं त्याच्यापेक्षा खूप लवकर बंद झालं. जी सर्वात आधी तुम्हाला बिल्डिंग दाखवली होती, त्याच्यानंतर दुसरी मोठी म्हणजे बिग कॅमेरामध्ये सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक्स पासून गॅजेट्स पर्यंत सर्व काही भेटतं. आणि इथे सुद्धा तुम्हाला टॅक्स फ्री भेटू शकतं जर का तुम्ही पासपोर्ट घेऊन आलात तर. आता मला काही मराठी माणसं सुद्धा भेटली होती, ते नागपूरवरून आले होते आणि फिरायला आले होते ॲक्च्युली. तर त्यांच्याशी काही संवाद साधला तर त्यांचं पण म्हणणं येत होतं की लँग्वेज खूप महत्त्वाची आहे. जर का तुम्हाला जपानमध्ये काही गोष्टी करायच्या असतील
शिकायचं काम करायचं असेल किंवा इनफॅक्ट तुम्हाला टुरिस्ट म्हणून पण यायचं असेल तर ॲटलिस्ट बेसिक लँग्वेज शिकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हो, जर का तुम्हाला लँग्वेज येत असेल तर खूप उत्तम. म्हणजे तुम्ही तिथल्या जॅपनीज लोकांशी कनेक्ट सुद्धा होऊ शकता. ॲक्च्युली टायमिंगची खूप चुकी झाली. टायमिंग चुकलं, खूप आधी यायला पाहिजे होतं. ऑलमोस्ट 3 किंवा 4 वाजता यायला पाहिजे होतं. माझं कॉलेज होतं त्यामुळे मला जमलं नाही लवकर यायला. पण जेवढं काही दिसतं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्राइसेस खाली लिहिलेले आहेत. 2480 शिगुरू घेतो. तर प्रत्येक जेन झी जे आहेत त्यांचं लहानपणीचं ड्रीम की असं एक हेलिकॉप्टर असावं. तर या हेलिकॉप्टरची प्राइस इथे आहे 1650. वा, खूप स्वस्त. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलात तर मे बी 1100 or समथिंग. बट या भरपूर स्वस्त आहे. इथे दिसतात भरपूर टाईपच्या वायर्स. लेट्स सी सापडते का. इथे सर्व तुम्हाला युज्ड गोष्टी भरपूर साऱ्या भेटतात. आणि जरी त्या युज्ड असतील तरी त्यांना वॉरंटी वगैरे दिली जातात मोस्ट ऑफ द शॉपमध्ये. तर मी एका शॉपमध्ये घुसतो जिथे दाखवतो सेकंड हँड यूज गोष्टी किती स्वस्त आणि व्यवस्थित पॅक केलेलं असते स्टील. तर इथे फक्त आयफोन विकले जातं. ते प्रॉपर मेन्शन करतात की त्यांचं रँक काय आहे त्या मोबाईलचं. आता इथे जर का स्क्रॅच जास्त असतील तर त्याला डी रँक दिला जातो. क्रॅक स्क्रीन असेल तर जे रँक, फेल्युअर असेल तर जे रँक असतं. तुम्ही तिथे बघू शकता ते प्रत्येक बॅटरी पर्सेंट वगैरे असं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, खरोखर तुम्हाला किंवा बरं समजायचं असेल तर अख्खा एक दिवस तरी लागेल असं मला वाटतं. कारण का खूप छोट्या गल्ल्या आहेत. काही दुकानं 5 वाजता 4 वाजता बंद होतात, खूप लवकर बंद होतात. काही गोष्टी खरोखर इम्पॉर्टंट म्हणजे छोट्या काही पार्ट्स असतील जे तुम्हाला बाहेरच्या देशात भेटत नाहीत किंवा ज्या मेड इन जपान मेड इन जपान कंपनीज आहेत आणि त्यांचे पार्ट्स आता विकले जात नाहीत. मे बी ते मॉडेल बंद झाले आणि तुम्हाला ते सापडत नाही. तर जपानमध्ये आकिहाबारामध्ये तुम्हाला 100% त्या गोष्टी सापडणार. पण हो, त्याच्यासाठी तुम्हाला अख्खा कदाचित दिवस वेळ लागेल. आणि आकिहाबारा फक्त म्हणजे त्याच्यासाठी फेमस नाही, बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी फेमस आहेत. रेस्टॉरंट वगैरे फेमस आहेत. ॲनिमे कॅरेक्टर्सचे जे तुमचे डॉल्स वगैरे असतात ते सुद्धा तुम्हाला इथे सापडतात. त्यामुळे अदर दॅन इलेक्ट्रॉनिक्स जे लोक ॲनिमे फॅन्स आहेत त्यांच्यासाठी पण ही परफेक्ट प्लेस आहे. तिथे तुम्हाला सर्व ॲनिमेचे गोष्टी भेटतील. कार्ड्सपासून पोकेमॉन, जे पोकेमॉन जर बघायला इच्छा असते त्यांच्यासाठी पोकेमॉन कार्ड्स वगैरे आहेत. सो या, जरूर विजिट करा आकिहाबाराला. आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग सांगा. काही गोष्टी कदाचित कळल्या नसतील, समजल्या नसतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी उत्तर देईन. धन्यवाद. आणि असंच बघत राहा. माझा नवीन सेगमेंट आला आहे जो न्यूज सेगमेंट. थोडासा एक नवीन काहीतरी ट्राय केलं आहे. जपानबद्दल काही त्यांच्या कल्चरबद्दल सांगायचं, त्यांच्या ज्या सवयी आहेत, त्यांचे जे पॉलिटिक्स आता जे ट्रेंडिंगमध्ये आहे त्याच्याबद्दल सांगायचं. तर कसा वाटला ते पण सांगा. बघा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा कसा वाटला ते. काही इम्प्रूव्हमेंट्स पाहिजे असतील तर तेही सांगा. आणि कुठल्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तुम्हाला नवीन अशा तर त्याही सांगा. त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवेन. हो, पण थोडंसं लेट येईल कदाचित, कारण का मी पण आता युनिव्हर्सिटी लाईफ म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये माझे सो बऱ्याचशा गोष्टी मला आता करायला लागतात. सो जास्तीत जास्त जेवढं मला करता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.